नमस्कार, मी अमोल पाटील नवले. एएन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बळीराजाच्या डोळ्यात पाणी, कधी बरसणार गगन अस्मानी. आधीच 1-1.5 महिना उशिराने आलेल्या पावसाने आता थेट शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय. गेल्या 8 दिवसांपासून पावसाने घेतलेली माघार आणि सुटलेला सुसाट वारा यामुळे उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा पुरता कोलमडलाय, मोठ्या चिंतेत सापडलाय. होय प्रेक्षकांनो, यंदा मान्सून तब्बल 1.5 महिना उशिराने दाखल झाला. पाऊस येईल या आशेवर कर्जबाजारी होऊन उसनवारी करून बळीराजाने महागडी बियाणे विकत घेतली. छातीवर दगड ठेवून ते बियाणं काळ्या आईच्या कुशीत पेरलं. अनेकांच्या पेरण्या झाल्या तर काहींच्या अजून बाकी आहेत. पण निसर्गाचा लहरीपणा पहा. बियाणं मातीत पडताच पावसाने अशी काही पाठ फिरवली आहे की आता पुन्हा एकदा शेतकऱ्यावर आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. सध्या सुटलेल्या वाऱ्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने सुकत चालली आहे. त्यामुळे पेरलेलं उगवणार की मातीमोल होणार या चिंतेने शेतकऱ्याच्या रात्रीची झोप उडवली आहे. एकीकडे अस्मानी संकट डोक्यावर असताना दुसरीकडे सुलतानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पिकांसाठी आवश्यक असणारं खत मिळवण्यासाठी शेतकऱ्याला वणवण भटकावं लागतंय. खतांच्या दुकानांवर तासनतास रांगेत उभं राहूनही खत मिळत नाहीये. मोठ्या अडचणीने विनवण्या करून आणि कधीकधी चढ्या दराने खत खरेदी करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. ही खरोखरच दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. बँकेचं कर्ज, सावकाराचं देणं आणि कुटुंबाची जबाबदारी या सगळ्यात अडकलेला शेतकरी आज अत्यंत हताश झाला आहे. जर पुढच्या 2-4 दिवसांत पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचं अस्मानी संकट शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर उभं आहे. आधीच खतांचा प्रॉब्लेम आणि त्यात निसर्गाची ही अवकृपा. काय होणार पुढे? हाच मोठा यक्षप्रश्न आज अन्नदात्यासमोर उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं? प्रशासनाने खतांच्या तुटवड्यावर काय पावलं उचलली पाहिजेत? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच तंतोतंत आणि थेट जनतेच्या मनातील बातम्या पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या एएन मराठी न्यूज चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत पाहत रहा एएन मराठी न्यूज. धन्यवाद.